नमस्कार मित्रांनो. आज आपल्याबरोबर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदेसाहेब आहेत. त्यांनी 10 तारखेला महानगरपालिकेच्या बाहेर कंत्राटी कामगारांसाठी एक आंदोलन घेतलं होतं. ते त्यांना फक्त सुचवणार होते महानगरपालिकेला की आमच्या मागण्या ह्या मान्य करा. तर त्या संदर्भात बरेच प्रश्न उद्भव झाले. दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसरी एक ऑर्गनायझेशन जी आहे पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांचं जे उदय भटच्या अध्यक्षतेखाली जे आंदोलन झालं होतं त्या संदर्भातलं आपण लोकांचा गोंधळ कमी करण्याच्या दृष्टीनं TV10 काही प्रश्न विचारत आहोत आपण. तर सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की असं मानलं जातं की राष्ट्रीय मजदूर संघ हा मान्यता प्राप्त नाही आहे. हे मान्यता प्राप्त ह्याचा नक्की अर्थ काय आणि त्याचं महत्त्व काय? हा विषय जो आहे हा कंत्राटी कामगारांचा विषय आहे. पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विषयामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाने पहिल्यांदा आवाज उठवला. त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडली, विविध प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात केली. राष्ट्रीय मजदूर संघ ही ट्रेड युनियन ॲक्टखालची रजिस्टर्ड जनरल कामगार संघटना आहे. हे सर्व उद्योगधंद्यांमध्ये काम करते आणि त्यामुळं कंत्राटी कामगारांसाठी देखील आवाज उठवण्याचं काम करते. कंत्राटी कामगारांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे केसेस दाखल केल्या. विशेषतः कंत्राटी कामगारांचं किमान वेतन, त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांच्या संदर्भातले प्रश्न आणि त्याचे आदेश हे महापालिकेला आपण कामगार उपायुक्त कार्यालयाकडनं राष्ट्रीय मजदूर संघाच्या प्रयत्नांमुळं हे प्राप्त झालेले आहेत. काही लोक विनाकारण त्याच्यामध्ये द्विधा कामगारांमध्ये पसरवण्याचं काम करतात. मान्यता असणं आणि नसणं, ॲक्च्युली MRTO आणि PLP ॲक्ट यानुसार कायद्याने मान्यता मिळते. ती जनरल कामगार म्हणून कामगारांची भूमिका मांडण्यासाठी महापालिकेमध्ये कायम कामगारांच्या समस्यांसाठी हा प्रश्न उपस्थित होतो, परंतु कंत्राटी कामगारांसाठी हे लागू नाही. कंत्राटी कामगारांच्यासाठी पूर्णपणे राष्ट्रीय मजदूर संघाला अधिकार आहे ते प्रश्न मांडण्याचा. त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे महापालिकेतल्या सर्व अधिकाऱ्यांना संघटनेकडनं देण्यात आलेलं आहे आणि तो पूर्णपणे अधिकार आपला आहे. त्या अधिकारातच आपण ह्या गोष्टी पुढे आणतोय आणि वेगवेगळ्या चर्चा आपल्या महापालिकेमध्ये चालू आहेत, वेगवेगळ्या विभागांमध्ये चालू आहेत. विशेषतः पाणी पुरवठ्यामध्ये आपण जे प्रयत्न केले, तर पावसकर साहेबांकडे आपल्या मिटिंग झाल्या. सुरक्षा रक्षकांच्या संदर्भामध्ये माधव जगताप साहेब, केंद्रे साहेब, त्याचबरोबर ॲडिशनल आपले जे आयुक्त आहेत महापालिकेचे डॉक्टर कुणाल खेमनार यांच्याकडे बैठक आपल्या चालू आहेत. वेगवेगळ्या खात्यांमध्ये ह्या सगळ्या बैठका चालू आहेत. बोनस हा दिला पाहिजे कामगारांना, विशेषतः कंत्राटी कामगारांना, आणि तोही कायम कामगारांना एवढा दिला पाहिजे, ही राष्ट्रीय मजदूर संघाची भूमिका आहे. आणि त्याचं कारण असं आहे, दोन्ही कामगार जर समान काम करत असतील तर आम्हाला समान बोनस का नको, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून गेल्या 2 वर्षापासून महापालिकेच्या गेटवर आपण आंदोलन करतोय. कामगार मित्रांनो, गेल्या वर्षी आपण पावसात भिजत ते आंदोलन केलं, त्याला यश आलं, पार्शल यश आलं. त्याला तत्वतः मान्यताही त्यावेळेला अधिकाऱ्यांनी दिलेली होती, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे तो विषय पुढे गेला नाही. याही वेळेला आपण इशारा सभेचं आयोजन केलं, महापालिकेतील अधिकाऱ्यांना पण इशारा दिला, बोनस आपल्याला मिळाला पाहिजे, तोही कायम कामगारांना एवढा. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर प्रश्न हा सुटला नाही तर येत्या 1 नोव्हेंबरला मी स्वतः महापालिकेच्या गेटवर उपोषणाला बसणार आहे, असा इशारा आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. कायदेशीर ही बाब कशी बसते आणि कसं कामगारांना हे मिळतं, कंत्राटी कामगारांना मिळू शकतं, याची सगळी उत्तरं माझ्याकडे आहेत. बैठकीचं आयोजन त्यांनी केल्यानंतर त्या बैठकीमध्ये आपला विषय मांडता येईल, सांगता येईल. अधिकारी त्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स करतायत, चर्चा आपली चालू आहे आणि मला 100% खात्री आहे यावेळेला बोनस आपण घेणारच. 16 तारखेला उदय भट जे अध्यक्ष आहेत त्या दुसऱ्या संघटनेचे, ते आयुक्तांना भेटले होते आणि आयुक्तांनी त्यांना प्रॉमिस केलेलं आहे की 18 तारखेला म्हणजेच आज ते याच्यावर तोडगा काढणार, हो का नाही हे स्पष्टपणे त्यांना कळवण्यात येणार आहे. तर तुमच्या संघटनेला म्हणजे राष्ट्रीय मजदूर संघाला तुम्हाला आमंत्रित केलं आहे का आणि तुम्हाला त्याबद्दल काय सूचना आहेत? माझी चर्चा अतिरिक्त आयुक्तांच्याकडे आमची चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह निर्णय होईल अशा प्रकारची भूमिका मला दिसत आहे. इतर कुणाला काय बोलवलं आहे, कुणाशी काय झाली चर्चा, याबद्दल मला काय माहीत नाही. परंतु जर महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना बोनस मिळणार असेल तर त्याचं मी नक्की स्वागत करेन. तो चांगला निर्णय आहे आणि आम्ही त्या निर्णयाचं आयुक्तांचं स्वागत करायला नक्की जाऊ. आता जसं तुम्ही म्हणालात की तुमची ही जी लढाई आहे कामगारांसाठी ती साधारणतः 2 वर्ष चालू आहे.
तर तुमच्या मते का असं वाटतंय की तुमचं सगळं एवढं चांगलं असून, बरोबर असून, मुद्दा तुमचा योग्य असून सुद्धा अधिकाऱ्यांकडनं असे नकारात्मक घंटा का वाजवली जाते आणि अजून त्यांना आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य का होत नाहीत? मुळातच कंत्राटी कामगार हे एक कामगार क्षेत्राला लागलेली कीड आहे आणि त्यांना सावरण्याचं काम जे आहे ते आमच्या संघटनेकडनं केलं जातं. कंत्राटी कामगार हा वेठबिगार कामगार नाही, तो तात्पुरत्या कामासाठी नाही, तो कायम कामगार आहे, तो गुलाम नाही. आणि तो कसा गुलाम नाही आणि कसं ते कायद्यामध्ये बसतं याची उत्तरं आमच्याकडे आहेत. वेळोवेळी अधिकाऱ्यांना आपण दिलं आहे. प्रत्येक वेळेला म्हणजे या 2-3 वर्षामध्ये या अधिकाऱ्यांच्या समोर महापालिकेच्या सुरुवातीला जो ॲटिट्यूड त्यांचा होता किंवा सुरुवातीची जी भूमिका होती, हे कामगार आमचे नाहीत, याच्याबद्दल आम्ही बोलणारच नाही, चर्चाही करणार नाही. आज केवळ राष्ट्रीय मजदूर संघाच्या प्रयत्नांमुळं हे अधिकारी चर्चेला तयार झाले, पुढे यायला लागले, प्रश्न समजून घ्यायला लागले आणि सोडवायला लागले. मला आनंद आहे. सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात ज्यावेळेला त्याला काढण्याचा प्रयत्न झाला, आम्ही आंदोलन केलं, अधिकाऱ्यांनी ते मान्य केलं. सुरुवातीला सांगितलं कंत्राटदाराचा प्रश्न आहे, परंतु स्वतः अधिकारी उपोषण सोडायला आले आणि कंत्राटी कामगारांचं उपोषण महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते सोडवलं आणि विधायक भूमिका आयुक्त साहेबांनी घेतली आणि सर्वच्या सर्व कामगारांना आज कामावर त्या ठिकाणी घेतलं आहे. पाणी पुरवठ्याच्या कामगारांच्या संदर्भात चांगली भूमिका घेतली. स्मशानभूमीच्या कामगारांचा प्रश्न कंदुल साहेब आणि खेमनार साहेब यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि काही प्रश्न सोडवण्याची त्यांनी उकल देखील केली, सुरुवात केली. आणि म्हणून हे संघटनेचं यश आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये जी आंदोलन वेगवेगळी केली, ते कंत्राटदार कामगार हा आमचा नाहीच आहे, त्याच्याबद्दल आम्ही बोलणारच नाही, चर्चाच करणार नाही, अशी जी भूमिका होती ती अधिकाऱ्यांची आता भूमिका पूर्ण बदलली. ते केवळ राष्ट्रीय मजदूर संघामुळं आणि चर्चेला ते आता पुढे येत आहेत. मला खात्री आहे की ह्यावेळेला ते निर्णय घेतील आणि जर निर्णय घेतला नाही तर माझा स्वतःचा निर्णय अटळ आहे. मी स्वतःच उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे. कायदेशीर बाबींवर मी चर्चा करायला तयार आहे. चर्चेची दारं कायम आपण उघडी ठेवू. चर्चेवर संघटनेचा विश्वास आहे. चर्चा करून ते प्रश्न मांडू, समजून देऊ आणि कसा बोनसमध्ये किंवा अनुग्रह अनुदान किंवा बक्षिसी कंत्राटी कामगारांना देणं क्रमप्राप्त आहे हे पटवून देण्यामध्ये मला यश येईल असं मला खात्री आहे. सर, जसं मी म्हटलं की ह्या प्रश्नांचं उत्तर मिळायला जसा उशीर लागतोय, तर तुम्हाला असं वाटत नाही का की कामगारांचं किंवा नागरिकांचा सुद्धा संघटनेवरचा विश्वासार्हता कमी कमी होत जाईल? हा एक मुद्दा आहे. आणि शेवटी फायनल प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं की किती टक्के कामगारांची ह्यावेळी दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे बोनसच्या बाबतीत? बोनसच्या बाबतीत मला खात्री आहे. विक्रम कुमार साहेब मी जाहीर केलं यापूर्वीच आणि महापालिकेतले सर्वच अधिकारी मी त्यांचे आभार व्यक्त करेन, कारण मी त्यांना प्रत्येकाला वैयक्तिक भेटतोय, चर्चा करतोय. त्यांची कुठेही ही भावना नाही की यांची दिवाळी गोड करायची नाही आणि ते अतिशय पॉझिटिव्ह आहेत. ते चांगला निर्णय करतील ही अपेक्षा मला आहे. आणि मग संघटना म्हणून आज महानगरपालिकेच्या कामगारांना आंदोलनात उतरून किंवा मोठं भयंकर काहीतरी आंदोलन करून पुणेकरांना वेठीस धरण्याची माझी किंवा आमच्या संघटनेची भूमिका नाही. आणि म्हणून आपण 1 नोव्हेंबर ही तारीख डिक्लेअर केली आणि फक्त इशारा सभेचं आपण आयोजन केलं आणि त्यानंतर आमच्या भेटीगाठी चालू आहेत. आणि त्या भेटीगाठीच्या दरम्यान माझी सर्व पातळीवर चर्चेची तयारी आहे. म्हणजे कायद्यामध्ये कसं बसतं तेही आपल्याला सांगता येईल, इकॉनॉमिकली कसं सस्टेनेबल हे मॉडेल आहे बोनसचं तेही आपल्याला सांगता येईल. आणि कंत्राटी कामगार आणि कायम कामगार ह्याच्यामध्ये असमानता जी आहे ते मुळातच कायद्याने ते दुरुस्त केलेली आहे. आणि तशा प्रकारचे आदेश कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांनी देखील पारित केलेले आहेत. त्याचे आदेशाची प्रत माझ्याकडे आहे. ती प्रत मी आयुक्त साहेबांकडे पोहोचवलेली आहे, संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे पोहोचवली आणि त्यामुळे मला नक्की खात्री आहे ते होईल. फक्त चर्चा होणं गरजेचं आहे. चर्चेची जर चर्चा समोरासमोर झाली तर लवकरात लवकर हा निर्णय होईल. आणि जर हे सर्व प्रयत्न करून जर होणारच नसेल तर नाईलाज असतं. मी कोणालाही आग्रह केलेला नाही, कोणत्या कामगारांना काही सांगितलेलं नाही. मी स्वतः माझा निर्णय घेतला आहे की जर निर्णय झाला नाही तर 1 नोव्हेंबरला मी आमरण उपोषणाला महापालिकेच्या गेटवर बसणार आहे. मला अतिशय आनंद आहे. TV10 नेहमीच कामगारांचे प्रश्न उचलत राहिला, गोरगरीब कामगारांचे प्रश्नांच्यासाठी आग्रही राहिला आणि कामगारांची प्रश्न समजून घेऊन, प्रशासनाची बाजू समजून घेऊन प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक विधायक भूमिका TV10नी कायम घेतलेली आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा. मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला सर्व व्हिडिओज हे अनकट अनएडिटेड बघायला मिळणार आहेत. कृपया आमच्या ह्या चॅनलचा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.